नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्येला घरामध्ये कोणत्या 5 ठिकाणी दिवे लावायचे आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। आषाढ महिन्याची समाप्ती आणि पवित्र श्रावण महिन्याचे आगमन याच वेशीवर येणारी दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते। यंदा दीप अमावस्येला अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी असा शुभयोग जुळून येत आहे। या दिवशी घरातील सर्व लहान मोठ्या दिव्यांची स्वच्छता करून त्यांची सोन्या चांदीच्या किंवा पितळेच्या समईप्रमाणे पूजा केली जाते। शास्त्रानुसार दीप अमावस्येच्या संध्याकाळी घरात अंधार दूर करून उजेड पसरवणे म्हणजेच केवळ दिव्यांचा प्रकाश नसून नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून लक्ष्मीला घरात आमंत्रित करणे असे असते। या दिवशी घरातील 5 खास ठिकाणी दिवे लावल्यास घरात वर्षभर सुख, समृद्धी आणि शांती नांदते अशी धारणा आहे। चला तर मग जाणून घेऊयात दीप अमावस्येच्या दिवशी घरातील कोणत्या 5 प्रमुख ठिकाणी दिवे नक्की लावायला हवेत। पहिला दिवा, देवघरात कामाक्षी किंवा मुख्य समई असेल तर तो आपल्याला पहिला दिवा लावायचा आहे। घरातील ऊर्जेचे मुख्य केंद्र म्हणजेच आपले देवघर। दीप अमावस्येच्या दिवशी देवघरात शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा किंवा समई नक्की प्रज्वलित करा। हा दिवा लावताना मनात घरातील सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी। या दिव्याची पूजा करताना त्याला हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहून दीपज्योती नमस्तुते हा मंत्र म्हणा। दुसरा दिवा आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे। मुख्य दार हे माता लक्ष्मीच्या आगमनाचे द्वार मानले जाते। अमावस्येच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला किंवा किमान उजव्या बाजूला एक तुपाचा किंवा एक तेलाचा दिवा नक्की लावा। मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि वास्तुदोष दूर होतो। तिसरा दिवा आपल्याला तुळशीजवळ आपलं तुळशीचे वृंदावन आहे तिथे लावायचा आहे। तुळशीमध्ये साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो। दीप अमावस्येच्या संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावल्याने घरातील आर्थिक अडचणी आणि क्लेश दूर होतात। तुळशीजवळ दिवा ठेवताना तो थेट जमिनीवर न ठेवता खाली आपल्याला थोड्याशा अक्षता किंवा गवताचं आसन ठेवूनच त्यावर दिवा ठेवायचा आहे। चौथा दिवा आपल्याला स्वयंपाकघर आणि पिण्याच्या पाण्याचे स्थान इथं लावायचं आहे। पाण्याचे स्थान हे आपल्या शास्त्रात पितरांचे स्थान मानले जाते। स्वयंपाकघरात जेथे आपण पाण्याचा तांब्या किंवा माठ ठेवतो ज्याला पाणवठा असं म्हटलं जातं तिथे एक दिवा नक्की लावा। असे केल्याने पितृदोष शांत होतो आणि अन्नपूर्णेचा सदैव आशीर्वाद राहतो। यामुळे घरात कधीही अन्नधान्याची किंवा पैशाची कमतरता भासत नाही। पाचवा दिवा आपल्याला घराच्या उत्तर पूर्व दिशेला किंवा मुख्य आपलं तिजोरी कपाट ठेवलेले आहे त्या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे। ईशान्य उत्तर पूर्व दिशा ही कुबेर आणि ईश्वराची दिशा मानली जाते। घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा घरातील मुख्य पैशाच्या कपाटाजवळ सुरक्षित अंतर राखून एक लहानसा दिवा नक्की लावा। उत्तर दिशा ही धनधान्याची दिशा असल्याने या ठिकाणी लावलेला दिवा आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग खुले करतो। दीप अमावस्येला दिवा लावताना घ्यावयाची काळजी। दिवा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करूनच लावावा। दक्षिण दिशेकडे दिव्याची वात ठेवणे अशुभ मानले जाते। दिव्याची वात मधोमध असावी आणि दिवा कमीत कमी 1 तास जळत राहील एवढे त्यामध्ये तेल किंवा तूप घालावे। दीप अमावस्येला सर्व दिवे स्वच्छ घासून पुसूनच पूजेसाठी वापरावेत। दीप अमावस्येच्या या शुभयोगावर घरातील हे 5 दिवे केवळ अंधार दूर करत नाहीत तर तुमच्या आयुष्यात समृद्धी, सकारात्मकता आणि आरोग्य घेऊन येतात। यंदाच्या दीप अमावस्येला हे 5 दिवे नक्की लावा आणि श्रावण महिन्याचे स्वागत आनंदाने करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्येला घरात कोणत्या 5 ठिकाणी दिवे लावायचे आहेत याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे। ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।